दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या? लक्ष्मणाच्या. लक्ष्मण कोणाचा? आई बापांचा. दे माय खोबऱ्याची वाटी, वाघाच्या पाठीत घालीन काठी. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, जो वाईटावर म्हणजेच अंधारावर चांगल्याचा प्रकाशाचा विजय साजरा करतो. नमस्कार मंडळी, मी वृषाली तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. वसुबारसच्या पूजनाने तुमच्या घरातही सुख शांती भरभराट नांदू दे, हीच गणपती बाप्पांना प्रार्थना करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वसुबारस पूजेचे महत्व काय आहे, या वर्षी वसुबारस कधी आहे, प्रत्यक्ष गोठ्यात जाऊन गायीची पूजा कशी करावी, घरच्या घरी गायीची पूजा कशी करावी, नैवेद्य काय दाखवावा ते. तर चला मग आधी पाहूया वसुबारसचा अर्थ आणि महत्व. वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असतो. या दिवशी गायीला, विशेषतः दुभत्या गायीला आणि तिच्या वासराला पूजलं जातं. आपल्या संस्कृतीत गाय ही गोमाता मानली जाते, कारण ती आपल्याला दूध देते, जीवनासाठी आवश्यक पोषण देते. वसुबारस म्हणजे आपल्याला आठवण करून देणारा दिवस की आपण निसर्गाशी, प्राण्यांशी आणि मातृत्वाशी किती जोडलेले आहोत. हा दिवस मातृत्व आणि कृतज्ञतेचं प्रतीक आहे. यावर्षी दिनांक 17 ऑक्टोबर रोजी वसुबारस साजरी केली जाणार आहे. वसुबारस म्हणजे दिवाळीची सुरुवात, त्यानंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज असे सण येतात. आता पाहूया वसुबारस पूजा नेमकी कशी करायची. जर आपल्या आजूबाजूला गायीचा गोठा असेल तर अतिउत्तम. ज्यांच्याकडे गायी आहेत त्यांनी गायीला सकाळी अंघोळ घालायची असते, त्यानंतर पायावर पाणी टाकायचे, गायीच्या आणि गायीच्या पिल्लाला हळदी कुंकू लावायचे, पूजा करायची आणि मग त्यांना गुळ चपातीचा नैवेद्य दाखवायचा असतो. काही भागात या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवाराच्या शेंगांचा नैवेद्य दाखवण्याचीही रीती आहेत. प्रत्येकाच्या घराजवळ गोठा आहे असं नसतं. जिथे गाय आहे तिथे साक्षात विठ्ठलाचे पाय आहे असे म्हटले जाते. त्यामुळे जर गायीचा गोठा आपल्या घराजवळ असेल तर आपण तिथे जाऊन पूजा करू शकतो. पण जर आपल्या घराजवळ गोठा नसेल किंवा सांसारिक अडचणींमुळे आपल्याला लांब जाऊन पूजा करणे शक्य होत नसेल तर आपण घरीच गाय व वासराची मूर्ती आणून घरच्या घरी पूजा करू शकतो. तर चला मग आपण बघूया घरी गायीच्या मूर्तीची पूजा कशी करायची ते. कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम आपण दीपपूजन करून घेतो. त्यासाठी मी इथे एक दिवा लावला आहे, त्याला हळदी कुंकू आणि फुलं वाहून घेणार आहोत. इथे मी चौरंगावर लाल कापड टाकून थोडं डेकोरेशन करून घेतलं आहे. जर आपण सकाळीच देवपूजा आटोपली असेल तर मग संध्याकाळी आपण फक्त गाय वासराची मूर्ती ठेवून पूजा केली तरी चालते. मग ती मूर्ती आपण देवाजवळ देवघरातही ठेवून पूजा करू शकतो किंवा मग असं खाली चौरंगावर ठेवूनही पूजा करू शकतो. सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण स्वच्छ पाणी कमीत कमी 11 वेळेस टाकून घेणार आहोत. त्यानंतर मग दूध किंवा पंचामृताने आपण अभिषेक करू शकतो आणि मग पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. हा अभिषेक करताना आपण ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे. ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः. आणि मग आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घेणार आहोत. त्यानंतर विड्याची 2 पाने ज्याची देठ देवाकडे ठेवून त्यावर थोड्या अक्षता हळद कुंकू टाकून आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घेणार आहोत. कोणत्याही देवाची मूर्ती ठेवताना आपण 2 विड्याची पाने ठेवायची असतात. विड्याची पाने नसतील
तर आंब्याची पाने ठेवली तरी चालतात. आता गणपती बाप्पांचा अभिषेक झालेला आहे. मग आपण विड्याची 2 पाने घेऊन त्यावरती थोड्या अक्षता, हळदी कुंकू ठेवून गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घेणार आहोत. त्याला आपण वस्त्र, फेटा, माळ अर्पण करू शकतो. आणि मग हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करून घ्यायची आहे, नमस्कार करायचा आहे. याच दिवशी रमा एकादशी सुद्धा आहे. तर मग एकादशीच्या दिवशी आपण भगवान श्रीकृष्णांची पूजा करतो, आराधना करतो. मग आपण इथे श्रीकृष्णाचाही अभिषेक करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे पुन्हा ताम्हणामध्ये श्रीकृष्ण बाळकृष्णाची मूर्ती ठेवून घेणार आहे आणि मग त्याचा सुद्धा अभिषेक करणार आहोत. मग आपण तसंच स्वच्छ पाणी, मग पुन्हा दूध आणि मग पुन्हा एकदा स्वच्छ पाणी टाकून अभिषेक करून घेणार आहोत. अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून घेणार आहोत आणि मग पुन्हा विड्याची 2 पाने ठेवून त्यावरती थोड्या अक्षता, हळदी कुंकू वाहून त्यावरती बाळकृष्णाची मूर्ती ठेवणार आहोत. मूर्तीला गंध अक्षता वाहून पूजा करून घ्यायची आहे. तसेच आपण वस्त्रही वाहू शकतो आणि मग फूल वाहून नमस्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे. तर मग गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपण दाखवणार आहोत. याच दिवशी श्रीकृष्णाला तुळशीपत्र किंवा तुळशीच्या मंजुरे नक्की अर्पण करा, याला खास महत्त्व असते. आता आपण करूया गाय वासराच्या मूर्तीची पूजा. तर मग जर तुमच्याकडे असंच गाय वासराची मूर्ती असेल तर मग तुम्ही तिचा सुद्धा पाणी घालून अभिषेक करू शकतात. माझ्याकडे ही POPची मूर्ती असल्यामुळे मी तिचा अभिषेक नाही करणार, त्यावरती फक्त फुलांनी पाणी शिंपडून घेणार आहोत आणि मग स्वच्छ पुसून घेणार आहोत. त्यानंतर विड्याची 2 पाने ठेवून त्यावरती अक्षता ठेवून त्यावरती मूर्ती ठेवून घेणार आहोत. ही गाय वासराची मूर्ती नेहमी गाईचं तोंड थोडंसं पिल्लाकडे झुकलेलं असावं आणि पिल्लू दूध पितानाच असावं, याला खास महत्त्व असते. आता गाय व वासराला आपण हळद कुंकू अक्षता वाहून घेणार आहोत. त्याचबरोबर गाईच्या पोटाला सुद्धा हळद कुंकू अक्षता वाहायच्या आहेत, कारण गाईमध्ये 33 कोटी देव असतात. आपण फूल वाहून नमस्कार करून घ्यायचा आहे व आपल्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करूया. आपल्याला गाईला नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे. तर मग आपण दुधाचे पदार्थ, खीर किंवा दूध भात किंवा मग काहीही गोड, पुरणपोळी आपण दाखवू शकतो. किंवा काहीही शक्य नसेल तर गोड दूध किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. काही भागात या दिवशी रमा एकादशीचा उपवास असल्याने बाजरीची भाकरी आणि गवाराच्या शेंगा यांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. जर तुम्हाला कामधेनूची आरती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. तर मंडळी, अशी असते आपली वसुबारस पूजा. प्रेम, निसर्ग आणि मातृत्वाचा सुंदर संगम. तुमच्या घरी वसुबारस कशी साजरी करतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत जय गोमाता, जय श्रीराम.
थांब पॉज करू.